जालिंदर सुपेकरांची आता होमगार्ड विभागात तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या सूचक वक्तव्यानंतर ही बदली करण्यात आली आहे। त्यांच्या बदलीसाठी हे पदही अवनत करण्यात आले। साइड पोस्टिंग समजल्या जाणाऱ्या पदावर सुपेकर यांची बदली करण्यात आली आहे। निलेश चव्हाण पळून जातानाचं सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले। दिल्लीवरून गोरखपूरला जातानाचा व्हिडिओ समोर आलाय। निलेश चव्हाण 23 मे रोजी पुण्यातून फरार झाल्याची माहिती आहे, तर तो देश सोडण्याच्या तयारीत होता अशी माहिती समोर आली आहे। जालिंदर सुपेकर यांनी हगवणे परिवाराला शस्त्र परवाना मिळवून दिला। तसंच हगवणे कुटुंबीय सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यामुळे वैष्णवी प्रकरणाची केस सीआयडी कडे वर्ग करून वैष्णवीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे। आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय ही भूमिका असते। वैष्णवीला न्याय देण्यावर आमचा भर आहे। ज्यांनी आरोपींना मदत केली त्यांच्यावर कडक कारवाई झाली आहे। निलेश चव्हाणला देखील कडक शासन केलं जाईल असं महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं। निलेश चव्हाण यानं स्वतःच्या पत्नीचाही छळ केला, त्याबाबत देखील त्याला शिक्षा व्हायला हवी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली। संपूर्ण हगवणे कुटुंब त्यांच्या संपर्कात होतं आणि त्यामुळे निलेश चव्हाणला अटक झाल्यामुळे बऱ्याच गोष्टी उघड होतील असंही त्या म्हटलंय। निलेश चव्हाण नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकानं मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला असे सवाल रोहिणी खडसे यांनी विचारले आहेत। हगवणे कुटुंबाचा आणि निलेश चव्हाणचा संबंध काय याचीही सखोल चौकशी व्हावी अशी मागणी खडसेंनी केली आहे। निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला बेड्या ठोकल्याच असत्या अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिली आहे। त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांचे आभारही मानले। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांचा वेग वाढवा, तसंच मुंबई नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। तसंच नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हायला हवी असंही शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं। ईवे ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 5000 इलेक्ट्रिक बस भाडे तत्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला आहे। प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ई बसचा पुरवठा करावा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। मध्य रेल्वे मार्गावरील उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं अखेर धाराशिव रेल्वे स्थानक म्हणून नामांतर करण्यात आलंय। त्यामुळे पूर्वी यूएमडी या स्टेशन कोडनं ओळखलं जाणारं स्थानक आता DRSV या नवीन स्टेशन कोडनं ओळखण्यात येणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागेवर रेंगाळलेले आहेत। पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे, तर काही भागात हलक्या ते मध्यम सरी बरसतील। मात्र मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलंय। मे महिन्यात झालेल्या पूर्व मोसमी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे महाराष्ट्राला झोडपून काढलंय। राज्यातील 49,228 हेक्टरवरील उन्हाळी पिकं, भाजीपाला, फळांचं नुकसान केलंय, तर पावसानं पिण्याच्या पाण्याची चिंता मिटवली असली तरी उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान केलंय। ठाणे पालिकेनं नुकतीच 91 जणांना पदोन्नती दिलेली आहे। त्यानंतर आता पालिकेत रिक्त असलेल्या अत्यावश्यक सेवेतील जागा भरण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये अभियांत्रिकीची 66 आणि अग्निशमन विभागातील 382 फायरमनची पदं ही टप्प्याटप्प्यानं भरण्याचा निर्णय घेतलाय। कोस्टल रोडच्या अखेरच्या टप्प्यातील JK कपूर चौक इथून सुरू होणाऱ्या भुयारी मार्गाचं काम पूर्ण झालं असून तो खान अब्दुल गफार खान मार्गाला जोडण्यात आलेला आहे। वाहतूक पोलिसांकडून परवानगी मिळाल्यामुळे हा मार्ग शुक्रवारपासून सकाळी 7 ते रात्री 12 या कालावधीमध्ये 4 चाकी वाहनं आणि प्रवासी बस यांच्यासाठी खुला राहणार आहे। शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठी ई-KYC साठी राज्य सरकारनं 31 मार्चची मुदत दिली होती। ही मुदत आता 31 मे रोजी संपणार असून आतापर्यंत राज्यात 77% जणांचं ई-KYC पूर्ण झालंय आणि त्यामुळे उर्वरित सुमारे 23% ग्राहकांना 31 मे नंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात येईल का असा सवाल उपस्थित होतोय। सरत्या वर्षात भारताचा आर्थिक विकास मंदावल्याचं समोर आलंय। जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये देशाचा आर्थिक विकास दर 7.4% मंदावलाय आणि त्यामुळे 2024-25 मध्ये देशाचा विकास दर 6.5% खाली आलाय। गेल्या 4 वर्षांचा विचार केल्यास हा निच्चांकी दर आहे। म्हाडाच्या जमिनीवरील बेकायदेशीर होर्डिंग प्राधिकरणाच्या रडारवर आलेले आहेत। म्हाडाकडून लवकरच संबंधित जाहिरात एजन्सीला अभय योजनेअंतर्गत होर्डिंग नियमित करून घेण्यासाठी नोटिसा धाडल्या जाणार आहेत आणि दिलेल्या मुदतीत जाहिरात एजन्सीनं थकीत पैसे आणि दंडाची रक्कम भरून होर्डिंग नियमित न केल्यास बेकायदेशीर होर्डिंगवर हातोडा पडणार आहे।
मुंबईमध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचं रिकॅलिब्रेशन नसल्यास उद्यापासून दंड आकारण्यात येणार आहे। उद्यापासून ऑटो रिक्षा टॅक्सीला दर दिवशी 50 रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात येणार आहे। मीरा भाईंदर ते गायमुख उन्नत आणि भुयारी मार्ग प्रकल्पासाठी काढलेल्या 2 निविदा रद्द करण्याची नामुष्की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर ओढावली आहे। सर्वोच्च न्यायालयानं नव्यानं निविदा प्रक्रिया राबवणार की सुरू असलेल्या निविदेला स्थगिती देऊ असा इशारा दिला होता आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। राज्यातील वाहनांचं प्रदूषण कमी करण्यासह प्रवासी तसंच वाहनांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी राज्य शासनानं आपल्या विविध विभागांच्या मालकीची 21,425 वाहनं भंगारात काढली आहेत आणि यातील 12,823 वाहनं 1 एप्रिल 2024 ते 21 एप्रिल 2025 या काळात भंगारात काढलेली आहेत। मुंबईतील जे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं बांधकाम डिसेंबर महिन्यामध्ये पूर्ण होणार असून सुपर स्पेशालिटी विभागासाठी 272 कोटींचा निधी मंजूर केलाय। विशेष म्हणजे हा निधी आशियाई विकास बँकेच्या प्रकल्पातून उपलब्ध झालाय। देशाचा परकीय चलनसाठा 23 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 6.99 अब्ज डॉलरनं वाढून 692.72 अब्ज डॉलरवर पोहोचल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी दिली। 16 मे रोजी संपलेल्या आठवड्यात एकूण परकीय चलनसाठा 4.89 अब्ज डॉलरनं घटून 685.73 अब्ज डॉलर झाला होता। मुंबईत सोमवारी झालेल्या पहिल्याच पावसात नालेसफाईचे महापालिकेचे दावे वाहून गेलेत। नालेसफाईची कामं पूर्ण करण्यासाठी शनिवार 31 मे रोजी डेडलाईन असतानाही आतापर्यंत मोठ्या नाल्यांची 91% तर छोट्या नाल्यांची 64% सफाई झालेली आहे। उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांच्या दुरुस्तीसाठी रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेचा सीएसएमटी ते विद्याविहार अप डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते सुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। 2 जूनच्या पहाटे 1 वाजेपर्यंत म्हणजेच सलग 36 तास 5व्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेच्या कांदिवली यार्डमधील एलिव्हेटेड बुकिंग ऑफिस हटवण्याचं काम सुरू आहे आणि या कामासाठी आज दुपारी 2 वाजल्यापासून ते 2 जूनच्या पहाटे 1 वाजेपर्यंत 36 तास 5व्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। या कालावधीमध्ये उपनगरीय मेल आणि एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत। उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचं पाणी 12 दिवसांनंतर जलशुद्धीकरण केंद्रावर पोहोचलेलं आहे। उजनी सोलापूर 90 किलोमीटरची समांतर जलवाहिनीची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे तर पालिका आयुक्तांनी याची पाहणी केली आहे। गोंदियातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बिरसा मुंडा यांची 50 फुटांची भव्य अशी रांगोळी साकारली आहे। गेल्या 1 महिन्यापासून सुरू असलेल्या उन्हाळी शिबिराचा समारोप कार्यक्रम गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडलाय। अवकाळी पावसासह मे महिन्यातच मान्सून दाखल झाल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड आर्थिक नुकसान झालंय। भुईमुग, कलिंगड, कोकम या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बढे चौक परिसरातील वैष्णवी ट्रेडर्सवर पोलिसांनी छापेमारी करून अवैध सिगारेट आणि अन्य एकूण 1,49,000 रुपयांचा माल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। रितेश शाहू असं आरोपीचं नाव आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गतिमान सेवा द्यावी। 10 दिवस पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नुकसानीचा नारायण राणेंनी आढावा घेतला, त्यानंतर त्यांनी हे निर्देश दिले। गेल्या आठवड्यात मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आणि या पावसामुळे आंबा पीक घेणारा शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय। वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं आंबा पिकं गळून पडली आहेत। आषाढी एकादशी निमित्त विदर्भातील अमरावतीच्या कौंडण्यपूरमधील माता रुक्मिणीची पालखी आज दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। कौंडण्यपूर ते पंढरपूर 33 दिवसांच्या पायदळ वारीला आजपासून सुरुवात होणार आहे। धुळे शहरातील नकाने रोड भागात खड्ड्यांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं। यावेळी शिवसेनेचे धुळे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी चक्क खड्ड्यात उतरून शिवसैनिकांसह रास्ता रोको केला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाला गती मिळणार आहे आणि यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी चर्चा केली। यावेळी प्रलंबित मेट्रो मार्गाला गती देण्याची मागणी मोहोळ यांनी केली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये सलग 21 दिवस पावसानं तुफान बॅटिंग केली। धाराशिव जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या अर्धा पाऊस या मे महिन्यात झालाय तर आता पावसानं विश्रांती दिल्यास मशागतीच्या कामांना वेग येणार आहे। मावळमधून पोलिसांनी ज्वलनशील केमिकल आणि पांढऱ्या रॉकेलचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। कामशेत येथील मुंढावरे गावच्या हद्दीमध्ये कामशेत पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे। पोलिसांनी या कारवाईमध्ये 2,88,600 रुपये किमतीचा साठा जप्त केला।
लोणावळ्यातील वलवण धरणावर मित्रांबरोबर फिरायला आलेल्या तरुणाचा धरणातील पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्यानं निलेश शिंदे हा 17 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला। देहू रोड रेल्वे स्टेशनवर सह्याद्री एक्सप्रेसला थांबा द्यावा तसंच दुपारच्या लोणावळा पुणे लोकल सेवा पूर्ववत कराव्यात या मागणीसाठी देहू रोड रेल्वे स्टेशनवर धरणे आंदोलन करण्यात आलं। 15 दिवसात मागणी पूर्ण झाली नाही तर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी रेल अधिकाऱ्यांना दिलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांसाठी शेल्टर हाऊस आपत्ती निवारण उभारणी या विकास कामाचं भूमिपूजन योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आलं। या इमारतीचा उपयोग आपत्ती काळात लोकांना स्थलांतरित करण्यासाठी होणार आहे तर शासकीय 20 गुंठे जागेत हे उभारण्यात येणार आहे। मावळ तालुक्यातील विकास कामांसंदर्भात पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डिये यांच्या दालनात आमदार सुनील शेळके यांची बैठक झाली। दरम्यान प्रलंबित असलेल्या लोणावळा भांगरवाडी पूल अनुकंपा तत्वावरील कामगारांच्या नोकऱ्या भाजी मंडई घरकुल योजना यासह इतर योजनांवर चर्चा झाली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन जागेत प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन बांधलं जात आहे। या इमारतीसमोर शिवलिंग हाती घेतलेल्या राजमाता अहिल्यादेवींचं 21 फुटी स्मारक उभारण्यात आलंय। या स्मारकासाठी राज्य सरकारनं 14 कोटींचा निधी दिला असून ऑगस्टमध्ये या स्मारकाचं लोकार्पण होणार आहे। राज्य सरकारच्या सूचनेनुसार 31 मे पूर्वी सिंहगडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई गुरुवारपासून सुरू होती। शुक्रवारी देखील दिवसभर कारवाई सुरूच होती तर कारवाई पूर्ण झालेली नसल्यामुळे आणखी 3 दिवस म्हणजे 1 जूनपर्यंत गड पर्यटकांसाठी बंद राहणार आहे। छत्रपती संभाजीनगर प्रशासनानं शुक्रवारी समुपदेशन प्रक्रियेतून बदल्यांचा बार उडवला। निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर लाचखोरीमुळे अटकेत असल्यामुळे त्यांच्याकडे बदल्यांसाठी ज्यांची सेटिंग लावली होती त्यांची घडी मात्र विस्कटल्यानं त्यांचा हिरमोड झालाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त सांगलीच्या मिरजेमध्ये अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिकृती असणारी विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आलेली आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते या रांगोळीचं उद्घाटन पार पडलं। दमदार पावसाचा धाराशिवमधील अशोक जिल्ह्याला मोठा दिलासा मिळालेला आहे। पाण्याअभावी कोरड्या पडलेल्या धरणाच्या पाणी साठ्यात 30% वाढ झाली आहे। पाटणच्या उपविभागीय आणि तहसील कार्यालयाकडून समाधान शिबिर अभियान अंतर्गत विविध प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले। प्रशासनाकडून घरपोच दाखले मिळाल्यानं लोकांनी समाधान व्यक्त केलं। 2 प्रश्नपत्रिकांची कठीण्य पातळी सारखी नसते असं स्पष्ट करत वैद्यकीयच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरता 2 सत्रात नीट पीजी ही सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय मनमानी ठरवत सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला। परिणामी देशभर एकाच वेळी एकाच प्रश्नपत्रिकेच्या आधारे होणाऱ्या नीट पीजी या लेखी परीक्षेच्या आधारे MD आणि MS सह वैद्यकीयच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश होणार आहे। 11वी प्रवेश संकेतस्थळाला लागलेले तांत्रिक अडचणींचं ग्रहण 5व्या दिवशी काही अंशी कमी झालंय। अनेक समस्यांनी 4 दिवस त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी काहीसा दिलासा मिळाला आणि त्यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामधील मदत कक्षामध्ये देखील गर्दी ओसरल्याचं दिसून आलं। ITI ऑनलाईन प्रवेशाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या 15 दिवसांमध्ये सुमारे 99,494 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेत। यापैकी 87,312 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपले अर्ज निश्चित केलेत तर 35,128 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरलेले आहेत। इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्यासह यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून राघोजी भांगरे गुणगौरव योजना राबवण्यात येते। त्या अंतर्गत 10वी-12वीच्या यशवंतांचा प्रकल्प कार्यालय अप्पर आयुक्त आणि राज्यस्तरावर सन्मान केला जाणार आहे। अनुसूचित जमातीच्या संबंधित विद्यार्थ्यांना 5,000 ते 30,000 रुपयांपर्यंत रोख बक्षीस देण्यात येणार आहे। अवकाळी पाऊस अतिवृष्टी आणि पुरानं झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत राज्य सरकारनं कपात केली आहे। आता 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। बाजारात कांद्याची 3.5 लाख क्विंटलची आवक झाली। नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची सर्वाधिक म्हणजेच 1,65,000ची आवक झाली। सोलापुरात लाल कांद्याला सरासरी 1100 रुपये तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला 1400 रुपयांचा दर मिळाला। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आजवर ब वर्ग संस्था मतदारसंघातील 13 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत। या प्रक्रियेमध्ये मात्र संस्था मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अर्ज कायम राहणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं।
गेले किमान 3 आणि कमाल 5 वर्ष लोकप्रतिनिधींच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017च्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे। मात्र या निवडणुकांसाठी तब्बल 1 लाख ईव्हीएम यंत्रांची आवश्यकता असल्याने या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। बीड तालुक्यातील आहेर वडगाव इथून आणखी एक मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय। मारहाणीचा व्हिडिओ का काढलास असा जाब विचारत कृष्णा रोहिटे या तरुणाला मारहाण झाली। दरम्यान आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र आरोपी अद्याप फरार आहे। अलिबागमध्ये जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक, जादूटोणा आणि देवदेवस्कीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले। पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आज मॉकड्रिलचं आयोजन करण्यात येणार आहे। ऑपरेशन शील्डच्या अंतर्गत हे मॉकड्रिल करण्यात येणार आहे। जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये हे मॉकड्रिल पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी ते अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आयोजित महिला सशक्तीकरण महासंमेलनात हजेरी लावणार आहेत आणि यावेळी मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती असणार आहे। भोपाळमध्ये मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या स्वागताचं भव्य पोस्टर लावण्यात आलेलं आहे। ऑपरेशन सिंधूच्या यशाचा गौरव या बॅनरवर करण्यात आला आहे। विविध भाषांमध्ये हे पोस्टर शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले। ऑपरेशन सिंधूच्या यशानंतर आता भोपाळमध्ये माहेश्वरी सिंदुरी साडीच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे। मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं महिलांनी या साड्यांची खरेदी केली आहे। महेश्वरी साडी ही मध्य प्रदेशमध्ये महिला सशक्तीकरणाचं प्रतीक मानली जाते। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या सरकारनं 100 दिवस पूर्ण केले। यानिमित्त आज जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, तर त्यानंतर वासुदेव घाटावर यमुना आरती करण्यात येणार आहे। झारखंडच्या चाईबासामध्ये सुरक्षा दल आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली। चकमकीमध्ये अनेक नक्षली फरार झालेत। या चकमकीनंतर पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केलाय। राजस्थानच्या किशनगडमध्ये कृषी मंत्री किरोडी लाल मीणा यांनी एका कंपनीवर छापा टाकलाय। यावेळी भेसळयुक्त मार्बल पावडर आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले। यूपीच्या बुलंदशहरात डीजे वाजवण्यावरून 2 गटात जोरदार राडा झाला। प्राथमिक माहितीनुसार अजान सुरू असताना मस्जिदजवळ जोरात डीजे वाजवल्यानं काही काळ आरोप प्रत्यारोप करण्यात आले। यावेळी दोघांकडून दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात येतोय। हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भूस्खलन झालंय आणि यावेळी कार चालकांनी उडी मारत आपला जीव वाचवलाय। भूस्खलनाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आलाय। जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले। ऑपरेशन सिंदूरमध्ये तुर्कीनं पाकिस्तानला मदत केल्यामुळे भारतानं तुर्कीविरोधात कडक पावलं उचलली आहेत। भारत सरकारनं इंडिगोला तुर्की एअरलाईन्ससोबतचा विमान भाडेपट्टा करार रद्द करण्याचे निर्देश दिलेत। वाढत्या राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमध्ये तणाव वाढला। भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले आणि यानंतर पाकिस्तान एकटा पडल्याचं दिसलं। दरम्यान आता पाकिस्तान शेजारी असणाऱ्या देशांसोबत चांगले संबंध ठेवत असल्याचं दिसून येतंय। ऑपरेशन सिंधूच्या यशाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट मंडळानं आयपीएलच्या अंतिम सामन्यास तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांना आमंत्रित केलं होतं। दरम्यान 3 जून रोजी अहमदाबादला होणाऱ्या सामन्याला उपस्थित राहण्यास त्यांनी नकार दिला। मुंबई इंडियन्सच्या संघानं एलिमिनेटरचा सामना जिंकत क्वालिफायर 2 मध्ये दमदार प्रवेश केलाय। मुंबई इंडियन्सनं दिलेल्या 229 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाची दमछाक झाली, तर उद्या पंजाब किंग्स सोबत ते भिडणार आहेत। गुजरात विरुद्धच्या सामन्यामध्ये रोहित शर्मानं तुफान फटकेबाजी केली। जगात सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या T20 लीगमध्ये 300 षटकार मारणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरलाय। या यादीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार विराट कोहली 3ऱ्या क्रमांकावर आहे।